नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. आज आपण सिंगल एंट्री सिस्टीम याचा शेवटचा आराखडा पाहणार आहे, स्पेसिमन पाहणार आहे. 3 नंबरचं जे स्टेटमेंट आहे त्या स्टेटमेंटचा आराखडा आज आपण पाहणार आहे. बघा, आपण पहिल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स याचा आराखडा पाहिला. दुसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स याचा आराखडा पाहिला. त्यानंतर तिसऱ्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण दोन्हींचा कंबाईनमध्ये त्या आराखडा पाहिलेला आहे, स्पेसिमन पाहिलेला आहे. आपण 3 नंबरच्या व्हिडिओ लेक्चरप्रमाणेच स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण तयार करणार आहे. ठीक आहे, कारण की आपल्याला वेळ वाचवायचा आहे म्हणून. तर 3 नंबरचं या ठिकाणी आता स्टेटमेंट दिसतंय की स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. हे स्टेटमेंट आपल्याला आज बघायचं आहे. याचा आराखडा, याचा अर्थ, याचं सूत्र आपल्याला आज बघायचं आहे. ठीक आहे, तर याचा अर्थ नक्की काय होतो, ठीक आहे, आता आपण पाहणार आहे. या ठिकाणी स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस या ठिकाणी मी म्हटलेलं आहे, शेवटचं स्टेटमेंट आपण आज पाहणार आहे. तर या ठिकाणी बघा, त्याचा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. अ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस इज टू बी प्रिपेअर्ड. बघा, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस हे का तयार केलं जातं, तर त्यांनी सांगितलंय टू फाइंड आउट. फाइंड आउट म्हणजे शोधणे. काय शोधायचं आहे? द प्रॉफिट ऑर लॉस मेड ड्युरिंग द इयर. त्यांनी सांगितलं की स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस अकाउंट इज प्रिपेअर्ड. द फाइंड आउट, काय फाइंड आउट करायचे आहे, कशासाठी तयार करायचे आहे, तर आपल्याला प्रॉफिट झालाय, फायदा झालाय का लॉस झालाय म्हणजेच तोटा झालाय, हे पाहण्यासाठी आपल्याला आर्थिक वर्षामध्ये फायदा झाला आहे का तोटा झाला आहे हे पाहण्यासाठी आपल्याला स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस अकाउंट तयार करावं लागतं. ठीक आहे, त्यांनी आता पुढे सांगितले बघा, वेन बुक्स ऑफ अकाउंट्स आर मेंटेन अंडर सिंगल एंट्री सिस्टीम प्रॉफिट मेड ड्युरिंग द इयर इज कॅल्क्युलेटेड बाय द फॉलोइंग मेथड्स. बघा, त्यांनी सांगितले की आपण बुक्स ऑफ अकाउंट्स सिंगल एंट्री सिस्टीम या पद्धतीचा वापर करून तयार केलं, मेंटेन केलं, आणि त्यामध्ये आपल्याला प्रॉफिट काढायचं आहे. परंतु त्यासाठी 2 मेथड असतात. त्या दोन्ही पद्धतीचा वापर प्रॉफिट काढण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, नेट वर्थ मेथड. बघा, नेट वर्थ मेथड ही साधी सोपी मेथड आहे. त्यामध्ये फक्त ग्रॉस प्रॉफिट आपण काढत असतो. आणि त्यानंतर सांगितले कन्व्हर्शन मेथड. ठीक आहे, ही जरा थोडीशी अवघड पद्धत म्हणतो आपण, आणि हीच पद्धत आपण पाहणार आहे, कन्व्हर्शन मेथड. दोन्ही पद्धती अतिशय महत्त्वाच्या आहेत. ठीक आहे, फॉर्मॅट काय चेंज होत नाही, फॉर्मॅट एकच आहे. मी तुम्हाला आता लगेच सांगणार आहे. अर्थ समजला असेल की स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस का तयार करतो, तर प्रिपेअर करण्यासाठी काय तयार करतो, तर काहीतरी शोधायचं आहे, फाइंड आउट करायचे. काय शोधायचं आहे? प्रॉफिट किंवा लॉस शोधण्यासाठी. ठीक आहे, त्या वर्षामधील ड्युरिंग द इयरमधील. ठीक आहे, त्यासाठी 2 पद्धती आहेत, नेट वर्थ मेथड आणि कन्व्हर्जन मेथड. ठीक आहे, पुढे त्यांनी सांगितलं तर काही आराखडा दिलेला आहे. काय दिले? आराखडा. तर ते आराखडा आपण आता पाहणार आहे. आराखडा पाहत असताना या ठिकाणी मी म्हणतोय द फॉलोइंग इज द फॉर्मॅट ऑफ स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. ठीक आहे, आता फॉर्मॅटला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला माहिती आहे एक टायटल देतो. टायटल काय असतं? इन द बुक्स ऑफ. आता इन द बुक्स ऑफ म्हणजे कुणाच्या पुस्तकामध्ये करतोय, कुणाच्या पुस्तकामध्ये करतोय. त्या ठिकाणी उदाहरणामध्ये जे काही कंपनीचं नाव, त्या व्यक्तीचं नाव दिलं असेल ते या ठिकाणी लिहायचं. इन द बुक्स ऑफ XYZ ABC. काही सुद्धा लिहू शकता, ते दिलेलं आहे उदाहरणामध्ये, तेच लिहायचे, काही पण नाही, म्हणजे उदाहरणामध्ये दिलेलं. ठीक. अजून एक हेडिंग असं टायटल असतं, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस. बघा, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस फॉर द इयर एंडेड. बरं, स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस तयार करतोय, परंतु फॉर द इयर एंडेड कोणत्या दिवशी ते एंड होतंय वर्ष. नेहमी लक्षात ठेवायचं आहे, प्रत्येक वर्ष अकाउंटिंग इयर हे 31 मार्चला एंड होत असतं. त्याची तारीख तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेली असते. या क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स याची तारीख या ठिकाणी लिहायची असते. ठीक आहे, तारीख लिहिणं गरजेचं आहे. फॉर द इयर एंडेड नंतर तारीख लिहायची. आता किती कॉलम असतात हे आता आपण पाहणार आहे. तर कॉलम असतात, यामध्ये 3 कॉलम असतात.
पहिला कॉलम कोणता आहे त्याचं नाव सुद्धा मी या ठिकाणी म्हणतोय पर्टिक्युलर्स, म्हणजे तपशील. जो काही तपशील असेल तो पर्टिक्युलर्समध्ये लिहायचा. त्यानंतर अमाऊंट रुपीज, पहिला जो कॉलम आहे अमाऊंट रुपीजचा त्याला म्हणतो मी इनर कॉलम, आणि अमाऊंट रुपीज सेकंड जो कॉलम आहे थर्ड कॉलम म्हणतो त्याला म्हणतो आउटर कॉलम. ठीक आहे, आउटवर्ड कॉलम. ठीक आहे, इनर कॉलम आणि आउटर कॉलम. ठीक आहे, पर्टिक्युलर्स, अमाऊंट रुपीज असे 3 कॉलम आपल्याला तयार करावे लागतात. ठीक आहे, तर आता पर्टिक्युलर्समध्ये कोणकोणते मुद्दे येतात, कोणत्या मुद्द्यापासून कोणत्या व्यवहारापासून सुरुवात होते हे आता आपण पाहणार आहोत. तर पहिला मुद्दा जो या ठिकाणी दिलेला आहे त्यांनी क्लोजिंग कॅपिटल. बघा, क्लोजिंग कॅपिटल हे आपल्याला कुठून मिळतं? क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स यामध्ये जो काही फरक लागला होता लायबिलिटी साईडला त्याला आपण काय म्हटलं होतं? कॅपिटल. तेच क्लोजिंग कॅपिटल आहे. क्लोजिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स मधलं जे काय फरक लागतो त्या फरकाला आपण म्हणतो क्लोजिंग कॅपिटल. ते या ठिकाणी क्लोजिंग कॅपिटल लिहायचं असतं. इनर कॉलमला ना रक्कम लिहायची तर आउटर कॉलमला रक्कम लिहायची असते. बघा, 2 नंबरच्या कॉलममध्ये रक्कम नाही लिहायची तर 3 नंबरच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची. बरं, यामध्ये ॲड करतो का लेस करतो? बघूया पुढचा व्यवहार. तर काय करतो? ॲड करतो, अधिक करतो. काय करतो? ड्रॉइंग्स. तुम्हाला उदाहरणामध्ये ड्रॉइंग्स म्हणजे आपल्या व्यवसायाकडून जी काय आपण उचल घेतली होती ती तुम्हाला उदाहरणामध्ये दिली असेल. ती ड्रॉइंग या ठिकाणी लिहायची आहेत. ड्रॉइंग म्हणजे आपल्याच व्यवसायाकडून आपण घेतलेली उचल, त्याची रक्कम तुम्हाला उदाहरणामध्ये दिलेली असते. त्याला 3 शब्द असतात: प्रायव्हेट यूज, पर्सनल यूज किंवा हाऊस होल्ड यूज. असे 3 शब्द असतात. हे 3 शब्द तुम्ही उदाहरणामध्ये बघितले की ते आपलं काय आहे? ड्रॉइंग्ज आहे. ठीक आहे, तर हे ड्रॉइंग्स कुठे येते? क्लोजिंग कॅपिटल नंतर. क्लोजिंग कॅपिटलमध्ये काय करतोय आपण? ॲड करतोय. त्याची सुद्धा रक्कम 3 नंबरच्या कॉलममध्ये लिहायची असते, आउटर कॉलममध्ये लिहायची असते. आता काय करायचं? बेरीज करायची. क्लोजिंग कॅपिटल अधिक ड्रॉइंग्स, त्याची बेरीज खालच्या ओळीला लिहायची असते. ठीक आहे, खालच्या ओळीला त्याची बेरीज लिहायची. त्यानंतर त्या बेरजेच्या खालच्या ओळीला लेस करतो आपण. काय करतो? लेस. काय लेस करतो? ॲडिशनल कॅपिटल. काय लेस करतो? ॲडिशनल कॅपिटल. तुम्ही म्हणा ॲडिशनल कॅपिटल म्हणजे काय? तर मी तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये हे सर्व मुद्दे एक्सप्लेन केलेत, सांगितलेत. त्यासाठी पुन्हा ते व्हिडिओ बघावे लागतील तुम्हाला ॲडजस्टमेंटचे एकूण 3 पार्ट आहेत. तर पहिल्या पार्टमध्ये हे मी सांगितलेलं आहे, ड्रॉइंग्स पण सांगितले, ॲडिशनल कॅपिटल सुद्धा मी तुम्हाला व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे. तर ॲडिशनल कॅपिटल आपण काय करतो? लेस करतो. त्याची सुद्धा रक्कम आउटरला म्हणजे 3 नंबरच्या कॉलममध्ये लिहायची आहे. ठीक आहे, आणि हे लिहिल्यानंतर जी काय बेरीज वरती आली होती 3 नंबरच्या ओळीला जी काय बेरीज आली होती त्या बेरजेमधून ॲडिशनल कॅपिटल काय करतो? मी वजा करतो. जी काय वजाबाकी येते त्या वजाबाकीला मी एक हेडिंग देतोय, नाव देतोय ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. जी काही वजाबाकी येते त्या वजाबाकीला मी काय म्हणतो? ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. तुम्ही म्हणाल वरती तुम्ही बेरीज केली, त्या बेरजेला काही नाव दिलेलं नाही, त्या बेरजेला काही सुद्धा नाव देत नाही आपण. परंतु या ठिकाणी ही जी वजाबाकी केली त्या वजाबाकीला मी एक नाव दिलेलं आहे, ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल. ठीक आहे, आता यानंतर आपण अजून एक मुद्दा बघतो की तो वजा करतो, लेस करतो. कोणता मुद्दा लेस करतो? तर ओपनिंग कॅपिटल हा मुद्दा, हा व्यवहार वजा करतो. तुम्हाला ओपनिंग कॅपिटल कुठं दिलेलं असतं? ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्स आपण तयार करतोय. त्यामध्ये लायबिलिटी साईडला जो काही फरक येतो त्याला म्हणतो आपण ओपनिंग कॅपिटल. ते ओपनिंग कॅपिटल या ठिकाणी लिहायचं असतं. ठीक आहे, ओपनिंग स्टेटमेंट ऑफ अफेअर्समधील जे काही कॅपिटल होतं ते कॅपिटल या ठिकाणी लिहायचं असतं, ते वजा करायचे. बघा, ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल मधून ओपनिंग कॅपिटल काय करायचं आहे? वजा करायची. जी काही वजाबाकी येते त्या वजाबाकीला मी काय म्हणतो? ग्रॉस प्रॉफिट किंवा प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट. ॲडजस्टमेंट करण्या अगोदर जो काही प्रॉफिट येतो तो प्रॉफिट त्या ठिकाणी वजाबाकी आलेली आहे त्याला म्हणतो. हेडिंग देणं गरजेचं आहे. तुम्ही ग्रॉस प्रॉफिट साध्या सोप्या भाषेमध्ये म्हणू शकता. ठीक आहे, जो काही वजाबाकी आली त्याला आपण ग्रॉस प्रॉफिट म्हणू शकतो, किंवा प्रॉफिट बिफोर ॲडजस्टमेंट
ॲडजस्टमेंट करण्या अगोदरचा प्रॉफिट फायदा. ठीक आहे. त्यानंतरचा पॉईंट आता आपण बघणार आहे. अतिशय महत्त्वाचे पॉईंट आहेत पुढचे, अतिशय महत्त्वाचे. हे 5 ते 6 मध्ये आपण बघितले ते सर्वांना समजले असतील, काही अवघड नाही. आता यानंतर या ग्रॉस प्रॉफिटमध्ये आपण काहीतरी ॲड करत असतो. ॲड म्हणतोय अधिक इन्कम अँड गेन. काय करतो? फायदा किंवा उत्पन्न किंवा फायदा असेल तर काय करायचं? ग्रॉस प्रॉफिटमध्ये ॲड करायचं. ॲड करायचं आहे ते 1 ते 5-6 मुद्दे आहेत ते आपण बघणार आहे. इन्कम अँड गेन्स या हेडिंग अंतर्गत आपण ते मुद्दे बघणार आहे. एकूण 5 ते 6 मुद्दे आहेत ते आपण बघूया. ठीक. पहिला मुद्दा कोणता आहे बघूया आपण. या ठिकाणी मी 1 नंबर टाकतो, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. बघा, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स म्हणजे जे काही वरील ठिकाणी 2 नंबरला ड्रॉइंग दिलं होतं त्याच्यावरील व्याज तुम्हाला उदाहरणामध्ये इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स याची टक्केवारी दिलेली असते. दिली असेल तर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता, दिली नसेल तर नाही लिहायचे. काहीतरी तुम्हाला सांगितलं असेल इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स 5% सांगितले इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स. मग कशावर आकारायचं? तर या ठिकाणी तुम्ही 2 नंबरला पॉईंट बघू शकता. ड्रॉइंग्स आहे त्याची जी काही रक्कम तिकडं आउटरला असेल त्या रकमेवरती तुम्हाला ड्रॉइंग्स आकारावं लागतं. परंतु संपूर्ण वर्षाचं नाही तर फक्त आणि फक्त 6 महिन्याचं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स आपण आकारत असतो. ठीक आहे. त्याची रक्कम कुठे लिहायची? आउटरला लिहायची. त्याची रक्कम पहिल्या अमाऊंटच्या कॉलममध्ये म्हणजे 2 नंबरच्या कॉलममध्ये लिहायची. इनर कॉलममध्ये लिहायची, रक्कम द्यायची. ठीक आहे. 3 नंबरच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची नाही तर 2 नंबरच्या कॉलममध्ये रक्कम लिहायची. ठीक आहे. 2 नंबरचा पॉईंट बघू शकतो, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. बघा, जी काही गुंतवणूक मी केली असेल तर तुम्हाला उदाहरणामध्ये म्हटलं असेल की इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट जर दिला असेल तर त्या इन्व्हेस्टमेंटवरील व्याज आपला फायदा आहे. बघा, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हा आपला फायदा आहे, हे आपलं उत्पन्न आहे. म्हणजेच कुठे येणार आहे? इन्कम अँड गेनमध्ये येणार आहे. म्हणून या ठिकाणी 2 नंबरला इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट त्याची रक्कम सुद्धा 2 नंबरच्या कॉलममध्ये मी लिहिलेली आहे. तुम्ही म्हणा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आपला फायदा आहे का तोटा आहे? तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग सुद्धा आपला फायदा आहे. म्हणून इन्कम अँड गेनच्या अंतर्गतच आपण लिहिलं. ठीक आहे. इन्कम अँड गेनच्या अंतर्गत कोणकोणते मुद्दे लिहायचे? तर ते फायदे. इन्कमचा अर्थ काय होतो? उत्पन्न किंवा फायदा. गेन फायदा, इन्कम उत्पन्न. ठीक आहे. उत्पन्न आणि फायदा असेल तर त्याच्या अंतर्गत घ्या. ठीक आहे. मग हे दोन्ही आपले फायदे आहेत, उत्पन्न आहेत. 3 नंबरचा पॉईंट प्रीपेड एक्सपेन्सेस. 3 नंबरचा पॉईंट काय आहे? प्रीपेड एक्सपेन्सेस. मी सांगितले प्रीपेड एक्सपेन्सेस हा आपला फायदा आहे का? जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये म्हणतोय, जर तुम्हाला ॲडजस्टमेंटमध्ये पॅराग्राफमध्ये तुम्हाला ॲडजस्टमेंट दिली असेल प्रीपेड एक्सपेन्सेसची तर तो आपला फायदा आहे. प्रीपेड एक्सपेन्सेस हा आपला फायदा आहे. कारण की तुम्हाला मागाशी मी अर्थ सांगितला की आपण चहाच्या टपरीवरती चहा प्यायला गेलो होतो, 1 चहा पिला परंतु आपण 2 चहाचे पैसे दिले. त्याला सांगितलं की भविष्यामध्ये मी चहा पिणार आहे परंतु हे पैसे घे 5 रुपये ॲडव्हान्समध्ये त्याचे. ठीक आहे. म्हणजे प्रीपेड एक्सपेन्सेस हा आपला फायदा आहे, इन्कम आहे. मग या ठिकाणी मी लिहिलेलं आहे. ठीक आहे. ॲडजस्टमेंटमध्ये दिला असेल तर या ठिकाणी लिहायचं. पुढे सांगितले आउटस्टँडिंग इन्कम. बघा, आता मगाशी तुम्ही म्हणाल आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस बघितलं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हा आपला लॉस आहे परंतु आउटस्टँडिंग इन्कम हा आपला फायदा आहे. आउटस्टँडिंग इन्कम हा आपला काय आहे? फायदा आहे. आउटस्टँडिंग इन्कम हे आपल्याला येणं असतं. येणं म्हणलं की फायदा. ठीक आहे. आउटस्टँडिंग इन्कम हा आपला काय आहे? फायदा आहे. म्हणून इन्कम अँड गेनच्या अंतर्गत घेतलेला आहे. सर्वांच्या रक्कमा आपण इन्कम अँड गेनच्या रक्कमा आपण इनर कॉलममध्येच लिहितोय, 2 नंबरच्या कॉलममध्येच लिहितोय, 3 नंबरच्या कॉलममध्ये नाही. का ते पुढे सांगतोच मी तुम्हाला. 5 नंबरचा पॉईंट आहे बघा, अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट. अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट. आता याचा अर्थ काय आहे की आपल्या संपत्तीची रक्कम आपण चुकून कमी ठेवली होती, कमी आकारली होती. म्हणजे संपत्तीची रक्कम 100 आहे परंतु आपल्याकडून लिहिताना 50 रुपये झाली. म्हणजे रक्कम वाढवली पाहिजे कारण की 50 रुपये कमी दाखवली होती, 50 रुपये वाढवावी लागेल. वाढवली म्हणजे संपत्ती आपली वाढली.
बघा आपली संपत्ती वाढली म्हणजे आपला फायदा आहे. आपला फायदा म्हटलं की इन्कम अँड गेनच्या अंतर्गत अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट हा आपला फायदा आहे. ठीक आहे, या ठिकाणी रक्कम येणाऱ्या कॉलमला लिहायची असते. आणि शेवटचा पॉईंट या ठिकाणी मी म्हणतोय ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज. बघा कर्ज असेल, कर्जाची रक्कम मी जास्त दाखवली चुकून. कर्जाची रक्कम मी 150 रुपये दाखवली, खरी आहे 100. आता खरीच दाखवावी लागते, चुकीची दाखवायची नसते. अकाउंटिंगमध्ये चुकीची रक्कम नाही दाखवायची तर खरीच दाखवायची असते. म्हणून 150 आहे, 150 म्हणजे कमी करायचे मला. 100 रुपये करण्यासाठी कमी करायचे, 50 रुपये वजा केले मी म्हणजे कमी झालं. बघा आपलं कर्ज कमी झालं म्हणजे आपला काय झाला फायदा. कर्ज कमी झालं म्हणतोय मी, कर्ज कमी झाला आपला फायदा आहे. फायदा म्हणून ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज हे आपलं इन्कम अँड गेनच्या अंतर्गत येतं. ठीक आहे, आता याची एकूण बेरीज करायची असते. या ठिकाणी मी एक रेष ओढलेली आहे बघा इनर कॉलमला. आता त्या 6च्या 6 मुद्द्यांची मी बेरीज करणार आहे. तुम्हाला उदाहरणामध्ये 2 मुद्दे देतात, 1 मुद्दा देतात, काहीच देत नाहीत. तर ठीक आहे, जेवढे देतील तेवढंच घ्यायचं आहे. तुम्ही मला सगळंच घ्यायचं का काय? जेवढे देतील उदाहरणामध्ये तेवढंच घ्यायचं आहे, जास्त घ्यायचं नाही. ठीक आहे, मग तेवढे दिलं असेल तेवढ्यांची बेरीज करायची आणि आउटर कॉलमला लिहायची म्हणजे 3 नंबरच्या कॉलममध्ये. आणि त्यालासुद्धा खाली मी एक रेष ओढतोय. ठीक आहे, तर ग्रॉस प्रॉफिट आपला किती होता, काय असेल ते रक्कम, त्याच्यामध्ये आपण इन्कम अँड गेन काय करतो ॲड करतोय. म्हणून ग्रॉस प्रॉफिट अधिक इन्कम अँड गेनची रक्कम बेरीज करायची आणि त्याच्या खाली लिहायची. जी काय रक्कम मिळेल ती मी या ठिकाणी लिहिले. ठीक आहे, मी एक उदाहरण सांगतो. ग्रॉस प्रॉफिटची रक्कम 50 रुपये होती, इन्कम अँड गेन 20 रुपये आहे, म्हणजे 50 अधिक 20 70 रुपये या ठिकाणी बेरीज लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे, आता शेवटच्या मुद्द्याकडे आपण जातोय. अतिशय महत्त्वाचा शेवटचा मुद्दा की त्याच्यावरतीच बरेचसे ॲडजस्टमेंट तुम्हाला उदाहरणामध्ये विचारल्या जातात. बघूया आपण. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण लेस करतो. ग्रॉस प्रॉफिटमधून आपण लेस करतो. या ठिकाणी जी काही बेरीज आली त्या बेरजेमधून मी काय करतो लेस करतो. एक्सपेन्सेस अँड लॉसेस, खर्च आणि तोटा मी काय करतो वजा करतो. का? खर्च आणि तोटा नेहमी वजाच केला जातो, अधिक करत नाही. तर काय करतो वजाच करतो. ठीक आहे, तर पहिला खर्च कोणता आहे बघूया आपण. इंटरेस्ट ऑन कॅपिटल बरेचसे म्हणतील इंटरेस्ट ऑन कॅपिटल. आता मगाशी आपण 2 बघितले, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग, इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट. बघा इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग आणि इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट हे आपले फायदे आहेत, आपले खर्च नाहीत, ते तोटे नाहीत. परंतु कॅपिटल भांडवल हे आपलं खर्च आहे. बघा आपल्याला पैसे द्यावे लागतात सारखे, कॅपिटल भांडवल हे आपल्याला द्यावं लागतं. मग त्याच्यावरती व्यवसायाला काहीतरी व्याज द्यावं लागतं. बघा भांडवल कोणी दिलंय? एकच अर्थ मी तुम्हाला सांगतो, भांडवल कोण देतं? व्यवसाय चालवण्यासाठी भांडवल कोण देतं? व्यवसायाचा मालक. त्या व्यवसायाच्या मालकाला वैयक्तिक खर्च करावे लागतात, स्वतःचे काहीतरी खर्च करावे लागतात. ते खर्च करण्यासाठी तो काय करतो की त्या भांडवलावरती व्याज आकारतो. म्हणजेच व्यवसायाकडून त्याला व्याज मिळतं. म्हणजे व्यवसायाला त्या व्यवसायाच्या मालकाला काय द्यावं लागतं? भांडवलावरती व्याज द्यावं लागतं. त्याला म्हणतो इंटरेस्ट ऑन कॅपिटल. म्हणजे आपल्याकडून पैसे गेले, व्यवसायाकडून पैसे गेले म्हणजे तो आपला लॉस झाला किंवा खर्च झाला. म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा आपला लॉस आहे. ठीक आहे, तुम्ही आता या ठिकाणी म्हणाल की ह्या ठिकाणी कॅपिटल किती मुद्दे दिसतात. पहिला मुद्दा बघा, क्लोजिंग कॅपिटल आहे, ॲडिशनल कॅपिटल आहे, ॲडजस्टेड क्लोजिंग कॅपिटल आहे, ओपनिंग कॅपिटल आहे. कशावरती आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल आकारणार आहे? कशावरती इंटरेस्ट ऑन कॅपिटल आकारणार आहे? तर मी तुम्हाला सांगतोय की इंटरेस्ट ऑन कॅपिटल कशावरती आकारायचं असतं. तुम्हाला मागे सांगितलेलं आहे ॲडजस्टमेंटच्या लेक्चरमध्ये. ओपनिंग कॅपिटल आणि ॲडिशनल कॅपिटल 2 मुद्दे बघा. ओपनिंग कॅपिटल आणि ॲडिशनल कॅपिटल याच्यावरती इंटरेस्ट ऑन कॅपिटल आकारलं जातं. ठीक आहे,
पुढचा पॉईंट आपण बघू शकतो या ठिकाणी. काय सांगितलंय? इंटरेस्ट ऑन बँक लोन. इंटरेस्ट ऑन बँक लोन बघा, कर्जावरील व्याज. कर्ज आपण घेतलेलं आहे बँकेकडून, त्या कर्जाची आपल्याला परतफेड करावी लागते. त्या कर्जावरील व्याज आपला फायदा आहे? फायदा नाही. आपण कर्जावरील व्याज देतोय बँकेला, आपला लॉस आहे तो. लॉस म्हणलं की या ठिकाणी घेत असतो आपण. मग या सर्व जे काही एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या रकमा असतील त्या आपण इनर कॉलममध्येच लिहायचे, आउटरला लिहायचे नाहीत, इनर कॉलममध्ये लिहायचे. काय ते बघू आपण नंतर. पुढील मुद्दा बघूया आपण. बॅड डेप्स. बुडीत कर्ज, बुडलेलं कर्ज. बघा, आपल्याला ग्राहकाकडून पैसे येणं होतं, परंतु त्या ग्राहकांनी पैसे दिले नाहीत, बुडले पैसे, ते पैसे मिळणारच नाहीत. बुडले म्हणजे लॉस झाला. बॅड डेप्स हा आपला लॉस आहे. लॉस म्हणलं की एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये इनर कॉलममध्ये रक्कम. पुढं डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट. बघा, जी काय आपले फिक्स्ड असेट असतात, संपत्ती असतात, स्थिर संपत्त्या, त्याच्यावरती आपण घसारा आकारत असतो. तो घसारा, वस्तूची होणारी झीज हा आपला लॉस आहे. वस्तूची होणारी झीज हा आपला लॉस आहे. लॉस म्हणलं की एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या अंतर्गतच येतं. मग या ठिकाणी आपण ती रक्कम घेतलेली आहे. ॲडजस्टमेंटमध्ये जर तुम्हाला सांगितलं असेल डेप्रिसिएशन आकारा, तर या ठिकाणी आपण घ्यायचं. ठीक आहे. पुढील मुद्दा बघा. ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट. बघा, आपल्या संपत्तीची किंमत खरी 100 रुपये होती, पण दाखवली आपण चुकून 150. आपल्या खरी किंमत दाखवायची म्हणजे 50 रुपये कमी केले पाहिजेत. संपत्ती 50 रुपयानं कमी झाली, आपला लॉस झाला. संपत्ती 50 रुपयानं कमी झाली, आपला लॉस झाला. म्हणून लॉस कुठे येतो? एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या अंतर्गत. बघा, इन्कम अँड गेनमध्ये आपण बघितलं होतं की अंडर व्हॅल्युएशन ऑफ असेट. जर किंमत चुकून आपण कमी आकारली असेल तर ती वाढवावी लागते, म्हणजे संपत्ती वाढली म्हणून ती ॲड केली होती. परंतु इथं एक्सपेन्सेस अँड लॉसेसमध्ये ओव्हर व्हॅल्युएशन ऑफ असेट का घेतलं? तर चुकून आपण जास्त दाखवली, ती कमी केली, आपली संपत्ती कमी झाली, आपला लॉस झाला. फरक समजला पाहिजे. ठीक आहे. त्याची सुद्धा रक्कम इनरला. पुढचा पॉईंट बघा. अंडर व्हॅल्युएशन ऑफ लायबिलिटीज. बघा, जे काय कर्ज होतं त्या कर्जाची चुकून किंमत आपण कमी दाखवली. आपलं कर्ज 200 रुपये खरं, पण दाखवलं आपण 150 रुपये. बघा, खरंच कर्ज दाखवायचे म्हणजे 50 रुपये वाढवले पाहिजे. कर्ज वाढलं 50 रुपयानं, मला तुम्ही सांगा, कर्ज वाढलं 50 रुपयानं फायदा का तोटा? सर्वांना माहिती आहे कर्ज वाढलं 50 रुपयानं आपला लॉसच आहे. लॉस म्हणलं की एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या अंतर्गत. आता शेवटचे 2 पॉईंट राहिले तेवढे बघूया आपण. त्यानंतर सांगितलं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. मगाशी सांगितलं होतं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. बघा, मी चहाच्या टपरीवरती गेलो, चहा पिला, परंतु पैसे दिलेले नाहीत. म्हणजे पैसे दिले नाहीत, बरं ठीक आहे, पैसे देणं आहे हा आपला तोटा आहे. ॲडजस्टमेंटमध्ये जर दिला असेल तरच आपण हे घेणार आहे, परंतु हा आपला तोटा आहे. ठीक आहे. पुढे बघा. इन्कम रिसिव्ड इन ॲडव्हान्स. बघा, एखादं इन्कम, बघा, आपल्याला वस्तू विकायचे. ठीक आहे, वस्तू विकायचे, परंतु काही ग्राहक आले की म्हटले की हे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला पैसे घ्या, 1000 रुपये घ्या, मला वस्तू आता नको आहे, काही कालावधीनंतर मला वस्तू द्या, परंतु हे पैसे ॲडव्हान्समध्ये घ्या. म्हणजे आपण ॲडव्हान्समध्ये त्याच्याकडून पैसे घेतले, ते पैसे ॲडव्हान्समध्ये घेतले म्हणजेच काय की आपल्याला वस्तू त्याला द्यावी लागणार आहे. वस्तू देणं भागच आहे. त्याने वस्तू नाही घेतली तर त्याला पैसे आपल्याला माघारी द्यावे लागणार आहेत. म्हणजे काही ना काहीतरी द्यायचंच आहे. द्यायचं आहे म्हटल्यानंतर तो आपला लॉस आहे, खर्च आहे. खर्च म्हणलं की एक्सपेन्सेस अँड लॉसेसच्या अंतर्गत इनर कॉलमला सगळ्या रकमा लिहायच्या असतात. बघा, हे 8च मुद्दे येतात. हे 8च्या 8 मुद्दे आपले एक्सपेन्सेस म्हणजे खर्च आहेत, लॉस आहेत, म्हणून या ठिकाणी आपण घेतले. वरती जे 6 मुद्दे बघितले ते इन्कम आहेत म्हणजे उत्पन्न आहेत आणि फायदे आहेत, म्हणून ते वरती दाखवले. बरं, आता ह्या 8च्या 8 मुद्द्यांची एक्सपेन्सेस आणि लॉसेसची बेरीज मी करणार आहे. त्याच्याखाली मी रेष ओढतोय आणि ती बेरीज मी आउटरला सरळ रेषेमध्ये मी घेतो. किती आली? जी काय आली असेल त्याच्यासुद्धा खाली मी रेष ओढतोय. बघा, जी काय आउटरला वरती 4 रेगा मी वळलेल्या आहेत गुणिलेच्या,
लाल अक्षरामध्ये ती रक्कम जी आहे बेरीज आलेली आहे, ग्रॉस प्रॉफिट एरीज, ग्रॉस प्रॉफिट अधिक इन्कम अँड गेन जी काही बेरीज होती त्या ठिकाणी लाल अक्षरामध्ये मी मांडली होती, त्या बेरजेमधून मी एक्सपेन्सेस अँड लॉसेसची बेरीज मी वजा करणार आहे. ठीक आहे. जी काही वजाबाकी येते त्या वजाबाकीला मी म्हणतो नेट प्रॉफिट. बघा, अधिकमध्ये उत्तर आलं तर नेट प्रॉफिट, वजामध्ये जर उत्तर आलं तर नेट लॉस. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपलं स्टेटमेंट ऑफ प्रॉफिट ऑर लॉस आहे. काही शंका असतील तर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये विचारू शकता किंवा मला या ठिकाणी कॉलिंग नंबर दिलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा मला तुम्ही कॉल करून विचारू शकता. पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल पाहणार आहोत. ठीक आहे. काही जरी अजून शंका असेल तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू.